त्यांच्या सेवेसाठी आपला किसान शिक्षण संस्था अंतर्गत जिजामाता विद्यालयाचा एक मोठा सॅल्यूट। खरं तर ह्या ज्या समोर बसलेल्या महिला पोलीस अधिकारी ज्या आहेत त्या आपल्या विद्यार्थिनी आहेत, माजी विद्यार्थिनी या विद्यालयाचा, तो पहिल्यांदा आपल्याला सार्थ अभिमान आहे। खरं तर मॅडमनी मला मला वाटते 15 दिवसापासून त्या टचमध्ये आहेत आणि त्यांना एवढा आनंद होत होता बोलताना की मॅडम मी जिजामाता विद्यालयाची माझी विद्यार्थिनी आहे, मला आपल्या शाळेसाठी म्हणून जे तुर्ची केंद्र आहे, प्रशिक्षण केंद्र, पोलीस ट्रेनिंग सेंटर, त्या ठिकाणी त्या कार्यरत आहेत, चांगली सेवा बजावत आहेत आणि त्यांना आपल्या विद्यालयामध्ये यायचं होतं। म्हणजे कुठंतरी हा ऋणानुबंध जो आहे आणि त्यांचं फक्त त्यांचं एकट्याचं असं म्हणता येत नाही, त्यांच्या सर्व टीमचं आणि त्यांना खरं तर इथं घडवणारे आपले पूर्वीचे सगळे शिक्षक या सर्वांचं मी प्रथमतः इथं स्वागत आणि अभिनंदन करते। आता आपल्याकडे उपस्थित असणारे सन्माननीय API वैशाली कोरे मॅडम माझ्या उजव्या साईडला बसलेल्या आहेत, त्याचबरोबर PSI सोनाली झेंडे मॅडम माझ्या डाव्या बाजूला बसलेल्या, त्याचबरोबर ASI निलेश लोहार सर, त्याचबरोबर पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद सावंत सर, पोलीस कॉन्स्टेबल R महोदय सर, ह्या सर्वांचं परत एकदा आपल्या जिजामाता विद्यालयाकडून हार्दिक स्वागत। सर्वप्रथम आज जो पोलीस सप्ताहाच्या उद्देशानं आलेला ही जी टीम आहे आणि स्थापना दिन आणि त्यानिमित्तानं विविध कार्यक्रम आपले ते सादर करत असतात वेगळ्या विद्यालयामध्ये, तर शासनाचा मुख्य मोटो किंवा काय अजेंडा आहे तर तळागाळापर्यंत मुलींच्यासाठी किंवा मुलांच्यासाठी विद्यार्थी सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा किती अलर्ट मोडवरती आहे हे त्यांना दाखवून द्यायचं। ॲक्च्युली काम करत असताना, पोलिसिंग करत असताना, समाजाचं रक्षण करत असताना आपण जे निर्धास्त राहतो ते म्हणजे सैनिक, पोलीस आणि आपण जे खातो ते शेतकरी, या सर्व घटकांचा आपण ग्रॅटिट्यूड किंवा त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं ही काळाची गरज आहे। आणि त्या माहिती जे देणार आहेत ते आपल्याला शासनानं आत्ता रोज आम्हाला GR नवीन येत असतात, आपण विविध उपक्रम राबवतो सहशालेय, तर त्याच्यापैकी गुड टच आणि बॅड टच याची माहिती विद्यार्थिनींना व्हावी। त्याचबरोबर पोक्सो कायदा म्हणजे पोक्सो ॲक्ट काय सांगतो की मुलींना संरक्षण मिळावं, त्यांचं शोषण होऊ नये, त्यांचा लैंगिक छळ होऊ नये म्हणून एक कायदा केलेला आहे शासनानं आणि तो कायदा किती कठोर आहे। जर ह्याच्यामध्ये एखादा आरोपी सापडला तर त्याला खूप कठोर शिक्षा होते आणि त्यासाठी मुलींनी काय काळजी घ्यायची आहे, मुलींनी कशा पद्धतीनं एखादी घटना घडल्यानंतर कुणाला पहिल्यांदा कळवायचं आहे हे सर्व त्याच्यामध्ये येतं। आणि शाळेमध्ये किंवा विद्यालयामध्ये सुद्धा आम्हाला जर काही एखादी वाईट घटना घडली तर तात्काळ आम्हाला पोलीस यंत्रणेला कळवणं हे गरजेचं आहे। त्याचबरोबर विद्यार्थी सुरक्षेमध्ये अनेक 4 महत्त्वाच्या कमिट्या आहेत, त्याच्यामध्ये सखी सावित्री कमिटी असेल किंवा विद्यार्थी सुरक्षेच्या इतर ज्या सगळ्या कमिट्या आहेत त्यांनी काय काय कामं करायची आहेत, कारण विद्यार्थी हा शाळेचा आत्मा असतो आणि तुम्ही मुलींनो स्वसंरक्षणार्थ, मगाशी माझं कोरे मॅडमशी बोलणं झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की फक्त पोलीस लांबून येस तोपर्यंत सुद्धा मुलींनी पहिल्यांदा सेल्फ डिफेन्ससाठी काहीतरी शिकलं पाहिजे। मग सांगितलं त्यांना शनिवारी वगैरे आमच्याकडे मार्शल आर्टमध्ये काही मुली तरबेज आहेत किंवा तुम्ही स्वसंरक्षणाचे धडे घेणं ही काळाची गरज आहे। मुलींचे स्वसंरक्षण, पोलीस भरतीची माहिती, पोलीस विभागामध्ये वेगवेगळ्या वरच्या पोस्टसाठीच्या स्पर्धा परीक्षा ज्या आहेत, MPSC थ्रू असेल तर ह्या स्पर्धा परीक्षा देऊन अनेक चांगल्या विद्यार्थिनी घडतात आणि पोलीस यंत्रणेमध्ये दाखल होतात। खरं तर मला सांगायला सार्थ अभिमान वाटतो की आपल्याच मी जिथं सेवेत होते तिथं माझी विद्यार्थी श्रीधर दौलू पाटील जम्मू या ठिकाणी मराठी सक्षम अधिकारी म्हणून अतिशय उत्कृष्ट काम करतोय। त्याला सगळ्यात जास्त राष्ट्रपती शौर्य पुरस्कार कमी वयात मिळालेला तो अधिकारी आहे। तो अधिकारी म्हणून काम करताना सगळ्यात महत्त्वाचं नाडी कुणाची त्यांना हातात घेतलेली, तिथं असणाऱ्या स्थानिक यूथची। जम्मू म्हटलं की हॉटलाईन येते जिथं दहशतवादी नेहमी आपल्याकडे घुसखोरी करण्यासाठी सज्ज असतात आणि त्यांना थांबवण्यासाठी बऱ्याचदा तिथल्या स्कूल बसेस असतील किंवा इतर पॅसेंजरच्या बसेस तिथं हायजॅक होतात, त्यांना तुमच्या गनच्या टोकावरती ठेवून ते बऱ्याचशा मागण्या स्वतःच्या मान्य करून घेण्यासाठी शासनाला भाग पडतात। अशा वेळेला पोलीस यंत्रणाने आपली मिलिटरी जे आहे ती अलर्ट मोडवरती लागते आणि तिथं तो अतिशय जीवाची जोखीम पत्करून खूप चांगलं काम करतोय। जिथं चांगलं काम केलं जातं त्यांची दखल नेहमीच घेतली जाते, त्यामुळे त्याला राष्ट्रपती शौर्य पुरस्कार मिळालेले आहेत आणि मला त्याचा अभिमान वाटतो की तो माझा विद्यार्थी आहे। जसं की ह्या सुद्धा आपल्या विद्यालयाच्या विद्यार्थी
विद्यार्थी आहेत, ते ज्यावेळेला चांगलं काम करतील, समाजासाठी असेल, लोकांसाठी असेल, त्यावेळेला नक्कीच त्याचं कोण ना कोणतरी दखल घेत असतं, त्यांचा उल्लेख होत असतो. तर पोलीस विभागामध्ये जर तुम्हाला एक करेजियस ऑक्युपेशन किंवा एक चांगला पेशा म्हणून आपण त्यांच्याकडे बघणं, आणि महिलांची सुद्धा संख्या आता मुली आणि महिला खांद्याला खांदा लावून पुरुषांच्या काम करतायत, किंबहुना खूप ग्रेट काम करतायत. देशाच्या राष्ट्रपतीचा आपल्या द्रौपदी मुर्मूंनी परवा पाणबुडीतून सफर केली, दुसऱ्या राष्ट्रपती ठरल्या त्या APJ अब्दुल कलामानंतर. म्हणजे पाणबुडीमध्ये जाणं, तिथून प्रवास करणं किंवा जेट फायटरमध्ये प्रवास करणं हे सोपं नसतं बाळानो. साऊंडच्या गतीनं प्रवास करणारं विमान आहे, त्याच्यामध्ये एका महिलेनं बसणं, आणि अशा पद्धतीनं तुम्ही खूप चांगली कामं करू शकता. भविष्यामध्ये तुमच्या पुढं खूप मोठं जग आहे, अगदी गगनभरारी घेऊ शकता. आणि त्यासाठी तुमच्यासारखे म्हणजे मुलींनी असे आयडॉल्स आपले ठेवले पाहिजेत. मुलींचे स्वसंरक्षण याबद्दल माहिती देणार आहेत, त्या सायबर क्राईमबद्दल माहिती देणार आहेत, वाहतूक सुरक्षा याबद्दल माहिती देणार आहेत. त्यांनी स्वतः वेपनसुद्धा इथं आणलेले आहेत, तर त्या वेपनची माहिती आपल्याला मिळणार आहे. आणि अशा पद्धतीनं खूप चांगलं काम आणि चांगला दिवस आहे आजचा आपल्यासाठी. आपण सर्वांनी परत एकदा ह्या सर्व आपल्याकडं आले आणि एक खूप चांगलं काम ते करतायत, याबद्दल त्यांचं परत एकदा आपल्या विद्यालयाच्या वतीनं स्वागत आणि अभिनंदन.